नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग कोर्स विषयी सर्व माहिती पाहणार आहोत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्स विषयी माहिती नसते. म्हणजे ते शोधण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना खूप सारे व्हिडिओ नर्सिंग कोर्स विषयी मिळत नाहीत. तर आपण या व्हिडिओमध्ये नर्सिंग कोर्स विषयी सर्व काही कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे तुम्ही नर्सिंग कोर्स कशा प्रकारे करू शकता, नर्सिंग कोर्समध्ये कोणकोणते प्रकार असतात, तुम्हाला 10वी-12वी नंतर कोणता नर्सिंग कोर्स करता येतो, तो केल्यानंतर तुम्हाला कुठे संधी उपलब्ध आहेत, किती पगार मिळू शकतो, गव्हर्नमेंटमध्ये कुठे तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता किंवा प्रायव्हेटमध्ये कुठे तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता, याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. तर आता आपण पाहूया की नर्सिंग कोर्सचे प्रकार कोणकोणते असतात. जर पाहायला गेलं नर्सिंग कोर्सचे प्रामुख्याने 3 प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पहिला तो म्हणजे ANM नर्सिंग कोर्स. द ANM चा फुल फॉर्म काय असतो? ऑक्झिलरी नर्स मिडवायफरी. तर हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. तर हा कोर्स तुम्ही 10वी नंतर सुद्धा करू शकता किंवा 12वी नंतर सुद्धा करू शकता. यामध्ये बेसिक नर्सिंग तुम्हाला शिकवलं जातं. खूप सारं म्हणजे तुम्हाला बॅचलर लेवलचं नर्सिंग यामध्ये शिकवलं जाणार नाही, परंतु बेसिक तुम्हाला एक जॉब मिळू शकतो नर्सिंगमध्ये, या प्रकारचं तुम्हाला इथे शिक्षण दिलं जातं. यानंतरचा दुसरा आपण जर नर्सिंगचा कोर्स जर तुम्ही इथे पाहिला, तो असतो GNM नर्सिंग कोर्स. आता GNM नर्सिंग कोर्स म्हणजे काय असतं? जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. तर हा तुमचा 3 वर्षाचा नर्सिंगचा डिप्लोमा असतो. तर यामध्ये तुम्हाला 6 महिन्याची इंटर्नशिप सुद्धा तुम्हाला इथे करावी लागते. तर हा कोर्स तुम्हाला 12वी नंतर करता येतो आणि प्रामुख्याने तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल म्हणजे GNM नर्सिंग कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला विज्ञान शाखेची म्हणजे तुम्हाला सायन्स मधून 12वी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. तिसरा नर्सिंग कोर्स हा खूप पॉप्युलर नर्सिंग कोर्स आहे, तो म्हणजे BSc नर्सिंग कोर्स. तर हा जर पाहिला तुम्ही तर हा कोर्स हा 4 वर्षाचा नर्सिंग कोर्स असतो. हा तुम्हाला 12वी नंतर करता येतो आणि जर तुम्ही 12वी मध्ये विज्ञान शाखेतून म्हणजे सायन्स मधून जर उत्तीर्ण असाल आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे विषय त्यामध्ये असणे गरजेचे आहे. जर तुम्ही 12वी मध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मधून जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही BSc नर्सिंग कोर्स हा करू शकता आणि याचा कालावधी हा 4 वर्षाचा असतो आणि 4 वर्षाच्या BSc नर्सिंग कोर्स नंतर तुम्ही त्यानंतर पुढे तुम्ही MSc नर्सिंग कोर्स हा 2 वर्षाचा नर्सिंग कोर्स पूर्ण करू शकता, जो की आपण बोलू शकतो स्पेशलायझेशन कोर्स असतो तुमचा BSc नर्सिंग नंतरचा. आता आपण पाहूया की तुम्हाला नर्सिंगसाठी पात्रता काय असते. जसं की आपण बोललो होतो, तुम्हाला GNM जर कोर्स करायचा असेल तर तुम्हाला इथे 12वी नंतर तो कोर्स करता येतो आणि BSc नर्सिंग हा 12वी नंतर, म्हणजे इथे तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्हाला ANM जर कोर्स करायचा असेल तर तुम्ही 10वी नंतर सुद्धा करू शकता, म्हणजे 16 वर्ष तुमचे कंप्लीट असणे गरजेचे असते. आता ते जर तुम्ही ANM कोर्सचं बोललं 10वी नंतर किंवा 12वी नंतर तुम्ही करू शकता आणि GNM BSc या कोर्ससाठी तुम्हाला 12वी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे असते सायन्समध्ये. जर ऍडमिशन प्रोसेसचं आपण पाहिलं इथे तर तुम्ही आपण जसं की पाहिलं तुम्हाला GNM आणि BSc साठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण गरजेचे आहे आणि ऍडमिशन साठी तुम्हाला 12वी म्हणजे 12वी मध्ये सायन्स असणे आणि सायन्स मध्ये PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय असणे गरजेचे आहे. आता काही कॉलेजेसमध्ये यासाठी नीट आणि CAT एंट्रन्स एक्झाम असते, परंतु सर्वकडे ही आवश्यक नाही. म्हणजे तुम्ही ऍडमिशनच्या अगोदर याविषयीची माहिती अजून काढू शकता की त्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तिथे कोणत्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातील, तसे तुमच्या मेरिट लिस्ट तुमची लागेल तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर आणि अशा प्रकारे तुमचे सर्व काही मेरिटमध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकते. तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट ह्या दोन्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. फरक फक्त एवढाच असतो, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर तुमचे हे कोर्स खूप कमी पैशामध्ये कंप्लीट होतील. तसे जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जर तुम्हाला हे कोर्सला ऍडमिशन घ्यावे लागले तर तुमच्या कोर्सची फी खूप जास्त असेल. तर प्रामुख्याने तुमच्या या नर्सिंग कोर्स बद्दल जे आपण बोललो त्यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला शिकवले जातात, तर विषय असे आहेत: अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फार्माकोलॉजी, न्यूट्रिशन, सायकोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, पेडियाट्रिक नर्सिंग. जसं की फीचं आपण अगोदर सुद्धा बोललो होतो, तर सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुमचे 10-20 हजारामध्ये तुमचे कोर्सेस कंप्लीट होऊ शकतात, परंतु खाजगी जर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले तर तुमची ही कोर्सची फी जवळपास 40,000पासून 1,80,000पर्यंत एवढी जाऊ शकते. आता नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्हाला लायसन्स सुद्धा मिळतं. जर तुम्ही एखाद्या राज्यामधून नर्सिंग कोर्स कंप्लीट करत असाल, की उदाहरण आपण जर घेतलं, तुम्ही महाराष्ट्रामधून जर नर्सिंग कोर्स उत्तीर्ण होत असाल, कंप्लीट करत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते.
ते केल्यानंतरच तुम्हाला नर्स म्हणून कुठे काम करता येतं. जर आपण करिअर अपॉर्च्युनिटी म्हणजेच तुम्हाला नोकरीच्या संधीचा जर आपण इथे विचार केला तर तुम्हाला नर्सिंग पूर्ण केल्यानंतर अनेक क्षेत्रामध्ये जॉब उपलब्ध आहेत. जसं की सरकारी आणि खाजगी रुग्णालय तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा नर्स लागते. त्यानंतर नर्सिंग होम्स पाहू शकता. PSC प्रायमरी हेल्थ सेंटर, CSC कम्युनिटी हेल्थ सेंटर, शाळा, कॉलेजेस, वृद्धाश्रम, औद्योगिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सुद्धा नर्सची गरज लागते. तिथे तुम्हाला जॉब मिळतात. तसेच बाहेर कंट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटी असतात नर्सिंगमध्ये. तिथे सुद्धा तुम्ही जॉब मिळवू शकता. आता नर्सिंग हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सॅलरी किती मिळू शकते? जर तुम्ही भारतामध्ये ॲज अ फ्रेशर नर्सिंग कोर्स करून एखादी नोकरी पाहत असाल तर तुम्हाला महिनाकाठी 15,000 ते 30,000 रुपये एवढी नोकरी मिळू शकते. आणि एक्सपिरियन्स जर तुम्हाला भेटला तर तुम्ही 40-50 हजाराच्या पेक्षा जास्त महिन्याला पगार घेऊ शकता. परदेशामध्ये हाच आकडा 1.5 लाखांपेक्षा सुद्धा अधिक असतो. तर जर आपण स्पेशलायझेशनचा विचार केला म्हणजे आपण असं पाहिलं आहे की काही काही हॉस्पिटल्स म्हणजे फक्त स्पेशलाइज हॉस्पिटल तुम्ही पाहिले असेल. ब्रेनसाठी स्पेशलाइज हॉस्पिटल असतो, हार्टसाठी स्पेशलाइज हॉस्पिटल असतं. तर तिथे तुम्हाला स्पेशलाइज कोर्स केल्यानंतरच तुम्ही तिथे जॉब करू शकता. जसं की ICU नर्स हा स्पेशलायझेशन कोर्स झाला. त्यानंतर पेडियाट्रिक नर्स, सायकॅट्रिक नर्स, ऑपरेशन थिएटर नर्स, नर्स एज्युकेटर अशा प्रकारचे स्पेशलायझेशन कोर्स तुम्हाला जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी मिळू शकते. म्हणजेच हे स्पेशलायझेशन कोर्स तुम्हाला MSc मध्ये निवडता येतात. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की नर्सिंगमध्ये तुम्ही तुमचं कशा प्रकारे चांगलं करिअर बनवू शकता. तुम्हाला कसं चांगली नोकरी मिळू शकते, स्पेशलायझेशन कशा प्रकारे करू शकतात, नर्सिंगचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, पगार किती मिळू शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही खाली विचारा. त्याचं आपण आन्सर देण्याचा, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूया. बरोबरच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.